नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अतिशय महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणिताचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. 22 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत. 2023-24च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एक उदाहरण सोडवलेलं आहे. दशादशे 8 दराने 20,000 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती? या ठिकाणी राशीचं सूत्र वापरून रास काढून रास वजा मुद्दल चक्रवाढ व्याज काढून सरळ व्याज काढून दोघांची वजाबाकी करण्यासाठी फार मोठा कालावधी लागतो, बराच वेळ लागतो. यासाठी अचूक सूत्र देत आहे, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. सूत्र असं आहे, मुद्दल बरोबर फरक गुणिले 100 गुणिले 100. 2 वेळा 100 का? तर 2 वर्षे या ठिकाणी नमूद केलेलं आहे, 2 वर्षे म्हणून. छेदस्थानी दर गुणिले दर 2 वेळा का? तर 2 वर्ष आहेत म्हणून. मुद्दल आहे या ठिकाणी 20,000 बरोबर फरक या ठिकाणी काढायचा आहे गुणिले 100 गुणिले 100. किती सोपे आहे पहा. आणि दर 8 गुणिले 8 8 दर आहे. दोन्ही बाजूला 1 2 3 4 1 2 3 4 शून्य गेल्या. 8 8 64. 64 हे 2ला गुणिणार आहे, मग फरक निघणार आहे. बेचोक 8 बेसक्क 12 128 हा फरक आहे. अचूक पर्याय 128. अशा पद्धतीने या सूत्राचा वापर करून आपला वेळ वाचवावा. पुढचा प्रश्न, एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती चौसेमी येईल? हे पर्याय आहेत. समभुज चौकोन म्हणजे चारी बाजू समान आणि समभुज चौकोनाची परिमिती 100 दिलेली आहे, म्हणजे प्रत्येक बाजू 25 आहे. ओके. नंतर दुसरा भाग महत्त्वाचा, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्याचा एक कर्ण 48 आहे, त्यामुळे 24 24 झाला. या ठिकाणी प्रत्येक त्रिकोण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. एक कर्ण 48, तो दुभागला 24 24, त्यामुळे प्रत्येक त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे आणि समभुज चौकोनाची जी बाजू आहे ना, ती प्रत्येक त्रिकोणाचा कर्ण आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे 7 24 25 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्यामुळे 25चा वर्ग 625, 24चा वर्ग 576. या दोघांची वजाबाकी आपल्याला 49 देणार आहे. त्यामुळे 49 वर्गमूळ 7, अर्धा कर्ण 7 झाला, दुसरा अर्धा कर्ण 7, त्यामुळे 7 आणि 7 14 हा त्याचा दुसरा कर्ण झाला. आणि या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. एक कर्ण 14 आत्ता काढला, पहिला त्यांचा 48 दिलेला आहे. बे के बे बे 7 14, 48 गुणिले 7 7 8 56ला 6 4 5, 7 चौक 28 आणि 5 33 336. अचूक पर्याय 336 चौसेमी. ओके. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, पावसाचे पाणी साठवण्यासाठी 8 मीटर लांब 5 मीटर रुंद 3 मीटर खोल अशा मापाची टाकी बांधून घेतली आहे, तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल? आता टाकीत मावणारं पाणी लिटरमध्ये काढायचे आहे, त्यामुळे याचं घनफळ काढायचं. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. त्यामुळे जेवढं इथं घनमीटर मिळणार आहे त्याला 1000ने गुणावं लागेल. तोंडी आहे पहा, 5 त्रिक 15, 15 28 600, 120 घनमीटर. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. 120 घनमीटर म्हणजे याला 1000ने गुणले की याच्यावर पुन्हा 3 शून्य पडणार, म्हणजे या ठिकाणी अचूक पर्याय तिसरा 1,20,000 लिटर. ओके. एका घनाकृतीला 8 पृष्ठे 14 कडा आहेत, तर त्या घनाकृतीला किती शिरोबिंदू आहेत? तर सूत्र माहिती आहे आपल्याला, F अधिक व्ही बरोबर E अधिक 2. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. F पृष्ठ आहेत, व्ही शिरोबिंदू आहेत व्हर्टायसेस. फेसेस म्हणजे पृष्ठ, ई म्हणजे कडा. कडांची संख्या या ठिकाणी 14 आहे. 14 आणि 2 16 आणि 8 पृष्ठ आहेत, शिरोबिंदू विचारलेत. त्यामुळं Fची किंमत 8, पलीकडे गेल्यानंतर 16मधून 8 वजा करावे लागणार. 16मधून 8 गेले, 8 उरले, म्हणजे शिरोबिंदू 8 आहेत. या ठिकाणी अचूक पर्याय पहिला. ओके. 8 अधिक व्ही बरोबर 16, व्ही बरोबर 16 वजा 8 म्हणून 8 आलेला आहे. एका वर्तुळाची O केंद्र असून त्याची त्रिज्या 17 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 16 सेमी असेल,
तर जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल? आपल्याला गुणधर्म माहिती आहे, वारंवार असे प्रश्न विचारले जातात. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा ए बी, जीवेवर टाकलेला लंब जीवा ए दुभागतो. जीवेची लांबी 16 आहे, त्यामुळं ती 8 झाली, दुभागली गेली. आणि वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब आहे हा, म्हणजे समजा ओ एम लंब असेल तर ओ एम ए हा काटकोन त्रिकोण झाला. पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. 17 त्रिज्या दिल्या, त्यामुळं 17 त्रिज्या दिल्या. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ओ एम ए या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. 17चा वर्ग 289. दुभागले जीवा म्हणजे 8 64. 9 म्हणून 4 गेले 5 उरले. 8 म्हणून 6 गेले उरले 2. 2 आहे 2 225. 225चं वर्गमूळ 15, त्यामुळे ओ एम 15 आले. त्यामुळे ही जीवा वर्तुळ केंद्रापासून 15 सेंटीमीटर अंतरावर आहे. अचूक पर्याय दुसरा. ओके. पुढला प्रश्न आहे, एका वर्तुळाकार बागेचा व्यास 70 मीटर आहे. त्या बागेभोवती 7 मीटर रुंदीचा रस्ता आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी आपल्याला बागेचा व्यास 70 मीटर आहे, म्हणजे त्या बागेची त्रिज्या 35 आली. बागेभोवती रस्ता 7 मीटर आहे, म्हणजे रस्त्यासहित बागेची त्रिज्या 35 आणि 7 42 आली. आपल्याला या ठिकाणी रस्त्यासहित त्या बागेचं क्षेत्रफळ काढून त्यामधून फक्त बागेचं म्हणजे वर्तुळाकृती बागेचं क्षेत्रफळ वजा केलं पाहिजे, म्हणजे रस्त्याचं क्षेत्रफळ मिळणार. या ठिकाणी कच्ची आकृती काढलेली आहे. वर्तुळाकृती या बागेचा व्यास 70 आहे, त्यामुळे त्रिज्या याची 35 राहिली. हा रस्ता 7 आहे, त्यामुळे 35 आणि 7 42 रस्त्यासहित क्षेत्रफळ. वर्तुळाकृती भाग असल्यामुळं पाय R1 वर्ग, R1 आपण त्रिज्या म्हणूया रस्त्यासहित, आणि R2 या ठिकाणी फक्त बागेची त्रिज्या म्हणूया. त्यामुळं वर्तुळाच्या रस्त्यासहित क्षेत्रफळ पाय R1 वर्ग. ओके. त्यामुळं पाय R1 वर्ग म्हणजे पाय 42चा वर्ग, पाय गुणले 42चा वर्ग, वजा पाय फक्त बागेचं क्षेत्रफळ 35 त्रिज्या आहे, पाय 35 वर्ग. इथं पाय गुणले 35 वर्ग, पाय सामायिक काढला आहे, त्यामुळे आत कंसात करायला 42 वर्ग वजा 35 वर्ग. ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र. पहिल्या कंसात या दोघांची बेरीज 42 अधिक 35, दुसऱ्या कंसात या दोघांची वजाबाकी 42 वजा 35. पायची किंमत 22/7 आहेच. 42 आणि 35 77, आणि 42मधनं 35 गेले 7. या 7नं या 77ला भागल्यानंतर 7 एके 7 एके 11 आलं. 11नं 22ला गुणलं, 11 दुनी 22ला 2 हाच्याला 2, 11 दुनी 22 2 24, 242 गुणले 7, 7 दुनी 14ला 4 हाच्याला 1, 7 चौक 28 ने 29 9 हाच्याला 2, 7 दुनी 14 2 16, 1694 हे रस्त्याचं क्षेत्रफळ आलं. 1694 चौसेमी. ओके. पुढचा प्रश्न आहे, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे 5x वजा 7 अंश आणि 4x अधिक 25 अंश आहेत, तर त्या कोनांची मापे काढा. या ठिकाणी समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात, म्हणजे या दोघांची बेरीज 180 दाखवायची. 5x वजा 7 अधिक 4x अधिक 25. एक कोण आहे 5x वजा 7 अधिक 4x अधिक 25, हे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण आहेत दोघं, त्यांची बेरीज 180, कारण आंतरकोन पूरक असतात. ते आंतरकोन आहेत. असा समांतरभुज चौकोन आहे, लगतचे कोन हे आंतरकोन आहेत, या दोघांची 180 बेरीज. या दोन समांतर रेषेने ही छेदिका आहे, तेव्हा 5x आणि 4x 9x अधिक 25मधनं 7 गेले 18 बरोबर 180. 9x बरोबर 180, 18 पलीकडे गेले, अधिक वजा 18 होणार आहे. 9x बरोबर 10मधून 8 गेले उरले 2, 18मधून 2 गेले 16 उरले. x बरोबर 9नं 162ला भागायचे आहे. 9 1 9, 9 7 16, 9 8 72. xची किंमत 18 आली. 18 9 62. मग पहिला कोण इथं xची किंमत 18 दिली. 18 पंचे 90, 90मधून 7 गेले 83 उरले. दुसरा कोण 18 किंमत xची इथं ठेवूया. 18 चौक 72, 72 आणि 25, 72 आणि 25 97, 5 9 7 7 9, म्हणजे 83 आणि 97 असे ते दोन कोण आहेत. या दोघांची बेरीज 180 अंश येते. अचूक पर्याय नंबर 3 83 97. ओके. x हा yच्या वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो.
एक्स बरोबर 4 असताना वाय बरोबर 16, तर एक्स बरोबर 10 असताना वाय बरोबर किती? व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोघांचा गुणाकार म्हणजे एक्सची किंमत आहे 40 आणि वायचं वर्गमूळ आहे 16चं 4, म्हणजे 40 गुणिले 4 पहिल्या दोघांचा गुणाकार त्याला भागिले तिसरं पद काढायचं, ह्याला भागिले 10 केलं की शून्याला शून्य गेले, 4 चौक 16 आलं. वायची किंमत या ठिकाणी आत्ता आपण पहिलं 16 झालेले आहे, चुकून या ठिकाणी 160 झालेलं आहे. या ठिकाणी 16 पर्याय आवश्यक आहे. ओके, प्रिंट मिस्टेक आहे, प्रिंट मिस्टेक. या ठिकाणी ए वर्ग अधिक 10 अधिक 21 छेद ए वर्ग अधिक 6 वजा 7 गुणिले ए वर्ग वजा 1 छेद ए अधिक 3 बरोबर किती? या ठिकाणी 21च्या अवयव 7 त्रिकी 21, 7 आणि 3 10, त्यामुळं पहिल्या कंसात ए अधिक 7 आणि दुसऱ्या कंसात ए अधिक 3, 7 त्रिकी 21, 7 आणि 3 10. छेदस्थानी या 7चा अवयव ए वर्ग अधिक 6 वजा 7, 7 एक्के 7, 7 आणि 1चा फरक 6, 6 मोठ्या संख्येला चिन्ह अधिक द्यायचं, ए अधिक 7 आणि ए वजा 1. ओके, हे ए वर्ग अधिक 6 वजा 7चे अवयव आहेत. पहिल्या कंसात ए अधिक 7, दुसऱ्या कंसात ए वजा 1 गुणिले ए वर्ग वजा 1 म्हणजे पहिल्या कंसात ए अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात ए वजा 1 छेद ए अधिक 3. तसाच ए अधिक 3 इथला वरचा खालचा गेलेला आहे, ए वजा 1 इथला गेलेला आहे, ए अधिक 7 गेलेले आहेत. फक्त उरलेत काय? ए अधिक 1 उरलेत. त्यामुळं अचूक पर्याय ए अधिक 1 दुसरा. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी 39,304चे घनमूळ काढायचं. ठीक आहे, या ठिकाणी एक घनमूळ ती 39,304 ही 3 अंकी संख्या जी उजवीकडून आहे, एकक स्थान तिथं 4 आहे. एकक स्थान 4 असेल, घनाचे एकक स्थान 4 असेल तर घनमुळाचे एकक स्थान या ठिकाणी 4च पाहिजे. 4 चौक 16 चौक 64 म्हणजे 34 आणि 4. 8चा घन केला तर एकक स्थान 2 येतं आहे, 2चा घन केला तर एकक स्थान 8 येते. त्यामुळे हे 2च पर्याय समोर आहेत. त्यामुळं 39, आता उरली 39 संख्या. 39, 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64. आता 1 या ठिकाणी 3चा घन 27 येते आणि 4चा घन 64, म्हणजे 64पेक्षा हे 39 लहान आहे. त्यामुळं 4 घेऊन चालणार नाही. 3चा घन 27पेक्षा 39 लहान आहे, म्हणून पाठीमागं 3च असलं पाहिजे. म्हणजे 39,304चं घनमूळ 34 असलं पाहिजे. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा, आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा आणि 22 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी गणितामध्ये घवघवीत यश मिळवा आणि आपल्याला शिष्यवृत्ती मिळो ही सदिच्छा. धन्यवाद.